तिकडचीही माणसं मरतायत आणि इकडची माणसं मरतायत. मरणारे कोण आहेत? शेवटी मरणारी सगळी माणसं किती आहेत? त्याचे बरेच आदिवासी आहेत. आज अनेक निरापराध माणसांना मारलं जात आहे. जगामध्ये हा कुठला कायदा आहे? तुम्हीच दोषी ठरवायचं, तुम्हीच न्याय द्यायचा, तुम्हीच शिक्षा द्यायची. आज संपूर्ण जगामध्ये लोकशाहीची प्रक्रिया गतिमान झालेली आहे. आपण सौदी अरेबिया इकडचं सगळं वास्तव करतात. तिथं राजेशाही होती. लोक रस्त्यावर आले आणि लोकांनी सांगितलं की आता आम्हाला लोकशाही पाहिजे. आज जगामध्ये जिथं जिथं राजेशाही होती, जिथं जिथं हुकुमशाही होती, जिथं जिथं बंदुकीचं राज्य होतं, ते राज्य कोलमडून पडतायत आणि सगळं जग लोकशाहीच्या दिशेने निघालंय. आता जर कोणी बंदुका घेऊन आमच्या बंदुकांच्या जोरावर राज्य कोणी म्हटलं तर बाबा तुम्हाला ही गोष्ट शक्य तरी आहे का? आजपर्यंत जगावर बंदुकीच्या जोरावर कोणतरी राज्य करू शकलं का? इंग्रजांच्या राज्यावर चंद्रसूर्य मारत नव्हता, पण बंदुकीच्या जोरावर तो टिकू शकला नाही. विकास नाही म्हणून तुम्ही आलात, शोषण होतंय म्हणून तुम्ही आलात. आता 25 वर्ष तुम्ही आहे, मग विकास कामामध्ये गडचिरोली जिल्हा पहिला होता त्याच्यापेक्षा पाठीमागे का गेला? आज म्हातारी माणसं कामात कष्ट करत आग्रपोटी उपाशरात जगली. त्यांच्याही मुलांनी तसंच जगायचं का? आज शहरातील मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत, ते 21व्या शतकाची मानकरी ठरणार आहेत. आणि आपली पोरं उद्या उपाशी तपाशी राहत, अर्धनग्न राहत, तर डोंगर कपाड्यामधनं आजारपणाचं जीवन जगणार असतील तर या पिढीचं तर नुकसान झालं, भावी पिढीचं तरी काय? विकास नाही म्हणून तुम्ही आलात, मग आज विकासाचे मारेकरी तुम्हीच का मानताय? विकास प्रक्रियेमध्ये अडथळे तुम्ही का आणताय? मी काही गोष्टी स्पष्ट बोलायचं ठरवलंय, त्याची काय परवा मलाही नाही आणि काय किंमत द्यायला लागली तर ती द्यायची माझी तयारी आहे. मध्यंतरी छत्तीसगड मधल्या पोलिसांच्या मध्ये आणि नक्षलमध्ये एक चकमक झाली. बाब कुणाचा होता हे महत्वाचं नव्हतं. लहान मुलं मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये बळी झाली. ती का माहीत झाली त्याची कारण जोपर्यंत आपण शोधणार नाही, जोपर्यंत आपण पुढे येणार नाही, जोपर्यंत विकास प्रक्रिया सुरू होणार नाही, वाद चुकलेले करून जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत बाकीचा भाग खूप पुढे गेलेला असेल आणि आपण खूप पाठीमागे राहू. तुमच्या काही अडचणी असतील, या चर्चेला माझी तयारी आहे. तुम्हाला असं वाटत असेल निरापराध माणसाला पोलिसांनी धरून ठेवलाय, ती निरापराध असतील तर सोडायला माझी तयारी आहे. पण आता कुठेतरी विकासाची एक प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होणं ही काळाची गरज आहे आणि ती जर झाली नाही तर बाकीचे लोक खूप पुढे गेलेले असतील आणि आपण खूप पाठीमागे राहिलेलो असतो. आता पाठीमागे राहायचं नाही हा संकल्प आपण करूया. आज अनेक विकास कामं आपल्या गावामध्ये झाली, ती सगळी वेळेत पूर्ण व्हावी ह्या भावना आणि अपेक्षा मी व्यक्त करतो. आपण प्रेमाने स्वागत केलं, अल्पसूचना देऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आभार मानलेले आहेत असं गृहीत करतो आणि कार्यक्रम संपला म्हणून निघून जाण्याची परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.